आज मी डायबिटीस या टॉपिकवर बोलणार आहे. बराच वेळा आपण बघतो की लोकांचं HbA1c व्यवस्थित असतं. पोस्ट पीपी म्हणजे जेवणानंतरची साखर व्यवस्थित असते, पण फास्टिंग शुगर म्हणजे उपाशी पोटीची शुगर जास्त येते. मग का जास्त येते? खरंच तुमची शुगर वाढलेली आहे का? किंवा फास्टिंग शुगरवरनं तुम्ही जज करून इन्सुलिनचे डोसेस वाढवावेत, मेडिसिनचे डोसेस वाढवावेत का? या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला मिळेल. तर बिलकुल नाही. फास्टिंग शुगर वाढणं हे नॅचरली काही पेशंट्समध्ये होतं, कारण डॉन्स फिनॉमिना हा एक फिनॉमिना आहे. याच्यामध्ये काय होतं, 3:30 ते 6 या वेळात काही हार्मोन सिक्रेट्स होतात आणि त्याच्यामुळे लिव्हरमधली साखर रक्तामध्ये सोडली जाते. याला अजून एक कारण की सकाळी आपण उठणार आहोत, आपण काम करणार आहोत, याचा संदेश ब्रेनला ऑटो सजेस्ट झालेला असतो आणि त्यासाठी आपल्याला एनर्जी लागणार असते. त्यामुळे लिव्हरमधली साखर रक्तात सोडली जाते आणि त्यामुळे सकाळी फास्टिंग शुगर वाढते. सेकंड, इन्सुलिन रेझिस्टन्स असतो की इन्सुलिन असूनही तो वापरला जात नाही. त्यामुळे रक्तातली शुगरची पातळी कमी झालेली आहे हा संदेश ब्रेनला गेल्यामुळे रक्तामधली शुगर वाढली जाते. तिसरी, रात्री उशिरा झोपणं आणि उशिरा जेवण करणं. चौथा प्रकार म्हणजे मानसिक तणाव. या 4 कारणांमुळे सकाळी फास्टिंग शुगर तुमची वाढलेली असते. इथं आपण एक्झॅक्टली फास्टिंग शुगर कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर मेथीचे दाणे जर रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी तुम्ही ते पाणी पिलात आणि ते दाणे चावून खाल्ले, तर तुमची फास्टिंग शुगर जी जास्त येते ती निश्चित कमी होईल. त्याच्याच बरोबर असे खूप सारे पदार्थ आहेत जे रक्तातील साखर कमी ठेवायला मदत करतात, पण ते एका स्पेसिफिक पद्धतीने घ्या असं सांगितलं तर तुमच्याकडनं टाळलं जातं. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, आहारामध्ये कारल्याचा वापर वाढवा. त्याच्यानंतर सिनॅमन पावडर म्हणजे दालचिनीची पावडर बनवून ठेवा. तुम्हाला कधीही वाटेल तेव्हा उपाशी पोटी अर्धा कप पाण्यामध्ये टाकून तुम्ही ती घ्यायची आहे. कडुलिंबाची पानं खाणे, आवळ्याच्या सीझनमध्ये आवळा खाणे, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कंटिन्युअस कराल तर तुमची शुगर नेहमी नॉर्मलला राहील. कामाच्या व्यापातनं आपल्याला ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करणं जमत नाही, तर तुम्ही अशा प्रकारे याचा आहारामध्ये समावेश करू शकता. बऱ्याच लोकांची कारणं असतात की विसरतंय, मेथीचे दाणे आणा, ते भिजायला घाला, सकाळी ते उपाशीपोटी खा. या सगळ्यांचा जर तुम्हाला कामाच्या व्यापामुळे कंटाळा येत असेल किंवा पॉसिबल नसेल, तर होमिओपॅथिक मदर टिंक्चर फेनिग्रीक या नावाचं एक मदर टिंक्चर येतं. ते मेथीपासनं बनवलेलं आहे, तर तुम्ही ते वापरू शकता. 15 ड्रॉप सकाळी अर्धा कप पाण्यामध्ये आणि 15 ड्रॉप रात्री अर्धा कप पाण्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. तुमची शुगर लेवल निश्चित कंट्रोलमध्ये राहील.